आणि त्यांच्या अगेन्स्ट बेलवली 11 बेलवली या दोन ताकदवर टीममध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला निलेश मराठीचा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता राजा साल्वीला मध्ये आपण पाहू शकता खेळाडू कक्षामध्ये तयार आहेत. गोलंदाजी बारकृती गोलंदाज तयार होईल निलेश मराठे, समोर फलंदाज अजय. गेम ऑन. पहिलाच बॉल इथून आता खोदून काढण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉल वरती धमाका. गोलंदाज निलेश मराठेचं स्वागत करत असताना बॉलला सरळ पाठवून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मात्र षटकार ठोकत असताना स्वतःचा व संघाचं अकाउंट ओपन केलंय तो म्हणजे स्टार्टिंग यांच्या फलंदाज अजयनं. आपल्याकडे बॉल होता अवेपर्यंत बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला टोलण्याचा प्रयत्न झाला होता परंतु लाईन खूप चांगली होती आणि ती रीड करता आली नाहीये स्टार्टिंग यांच्या फलंदाज अजयला. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या चेंडूवरती कोणताही गोलंदाजाला आवडत नाहीये चौकार किंवा षटकार आलेला आणि क्विक रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज निलेश मराठे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 2 चेंडू सलग इथून मात्र डॉट फेकतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 2 चेंडू इथून सलग डॉट फेकत असताना पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम केले गेलंय गोलंदाज निलेशच्या माध्यमातून ते म्हणजे बॅट्समन अजयला. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता एज होते आणि इथून मात्र पंचाने देखील अपील उचलून धरले आणि लागणारा मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या बेलविल टीमला. स्टार्टिंग एंडवरती जो फलंदाज आला होता अजय त्याला मात्र आता तंबूचा रस्ता दाखवला गेलाय गोलंदाज निलेशच्या माध्यमातून. फलंदाज बाद. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेशची आणि थोडेसे नाराज असतील अजय कारण स्वतःच्या कामगिरीवरती कारण विचार केला तर स्वतःच्या नावाला साजेसा खेळ झालेला नाहीये तरी देखील खेळाडू कक्षातून मात्र टाळ्याच्या गडगडात इथून आता स्वागत करत असताना आपण पाहू शकता अजयचा. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा इथून मात्र दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. बंडाऊनचा खेळाडू आपण पाहू शकता इनाईट नंबर 3च्या पोझिशन वरती तो रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यांना देखील मात्र पहिला बॉलला फेस करत असताना शांत ठेवलंय निलेश मराठेनं. तब्बल इथून विचार केला तर 4था बॉल डॉट फेकत असताना गोलंदाज निलेश मराठे. बिगिट करण्याचा प्रयत्न शॉर्ट टर्मॅनचा खेळाडू मात्र जज करतोय आणि त्याला बीट करून बॉल अखेर गाठतोय सीमारेषा आणि संघर्षाचा शंख नाद करत असताना बॅट्समन रोशनच्या बॅटमधून हा स्ट्रोक. चौकार. षटकाच्या अखेरीस टीमची टोटल आपण फलकावरती पाहू शकता 10 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तब्बल 4 चेंडू इथे मात्र डॉट फेकले आणि शेवटच्या चेंडूवरती रोशनच्या बॅटमधून चौकार आला आणि या 10 धावा स्कोरवरती नोंदवल्या गेल्या. 4 षटकांची मॅच मित्रांनो आणि पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिले संपुष्टात झाला आणि इथून विचार केला तर सर्कलची बाममध्ये पूर्णपणे हटवून लावली असेल ती म्हणजे अंपायर म्हात्रे सरांनी. गोलंदाजी मार्क वरती सांगे कोर्टातील दुसरं वैयक्तिक परिषटक करण्यासाठी गोलंदाज पंकज बोले. नरेशजी नवलेंना देखील आपण पाहू शकता इनेक्शन मध्ये शॉर्ट टर्नमेंटच्या दिशेला नक्कीच अनुभव आहे नरेश नवलेंकडे आणि अनुभव इथून मात्र पणाला लावत असताना भाषणची राऊत साहेब आपण जर इथे कुठे असेल तर यावं आपण व्यासपीठावरती.
मानगुडीचे शाखा प्रमुख आहेत. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा संघ जिथे खेळायला जातो त्यावेळेस त्यांचा मनोबळ वाढवण्यासाठी त्यांचे पाठराखे म्हणून बिग सपोर्टर बालचंद राऊत तिथे मात्र दाखल झालेले असतात. पहिलाच बॉल इथून विचार केला तर अंपायरकडे कटाक्ष टाकला होता प्रदीप भोईरनं, परंतु इथून अंपायर देखील सांगत असताना हा चेंडू डॉट आहे, लिगल डिलिव्हरी. 6 चेंडू थांबल्यानंतर इथून मात्र 7वा चेंडू फेस करत असताना आपण पाहू शकता फलंदाज प्रदीप भोईरला 7 चेंडूवरती 7 षटकार ठोकण्याचा विक्रम याच फलंदाजाच्या नावावरती आहे. तो आज कशा प्रकारचा खेळ करेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि सलगचा दुसरा बॉल इथून मात्र नक्कीच पहिला बॉल डॉट आल्यानंतर इथून अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती 1/11. देखील तशाच प्रकारची लाईन पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर लाईन गायशी भरकटला मेमेन गोलंदाज पंकज बोले, कारण इथून विचार केला तर त्याला देखील माहिती आहे आक्रमक फलंदाज समोर आहे आणि जास्तीत जास्त इथून मात्र वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न असेल तर म्हणजे पंकज बोलेचा प्रयत्न इथून मात्र फसतोय. 2 चेंडू सलग इथून मात्र वाईट टाकत असताना पुन्हा एकदा स्टार्टिंग येण्यावरती फलंदाज प्रदीप बिगिट करण्याचा प्रयत्न. स्टाकावरच्या दिशेला खूप दूरवरचा प्रवास गाठत असताना इथून मध्ये इनफिल्ड मधून डीप मध्ये धीरेश आले होते, चांगली फिल्डिंग करत असताना स्वतःला देखील आवरत असताना, परंतु 2 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्यात. धीरज मराठीचं मी मात्र कौतुक करेल, कारण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ते म्हणजे इनफिल्ड मध्ये होते आणि तिथून धावत पडत इथं डीप मध्ये आले आणि या चेंडूला देखील इथून मात्र गॅदर करत असताना स्वतःचा तोल देखील त्यांनी सावरला आणि आपल्या संघासाठी 2 धावा बचावत असताना धीरेश मराठे 2 धाबा आल्या. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 14 धाबा. यावेळेस देखना स्ट्रोक दाखवत असताना फिल्डर तिथे तयार होते अमरीश मराठे, फक्त बॉल राहतील दर्शक. यावेळेस फलंदाज प्रदीप भोईरच्या बॅटमधून आक्रमक रूप धारण करत असताना बॉल सीमा पार षटकार. तिसऱ्या चेंडूवरती आक्रमक रूप धारण करत असताना शाकिंग येण्यावरती फलंदाज आपण पाहू शकता प्रदीप भोईरला. याच खेळासाठी हा फलंदाज जाणला जातो आणि तशाच प्रकारची फटकेबाजी इथून मात्र करत असताना तिसऱ्या चेंडूवरती इथून मात्र षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने टीमच्या टोटल फलकावरती 20 धाबा. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा खर्च केल्या होत्या ते निलेश मराठेनं आणि या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 3 चेंडू फेस करत असताना इथून मात्र 10 धाबा खर्च केल्या. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. स्वतःचा फलंदाज गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता, हाताला चाटून बॉल मात्र मागे गेला आणि डीप मध्ये देवेंद्र मिनिमिने इथून मात्र चांगली फिल्डिंग करत असताना मिळते फक्त सिंगल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 21 धाबा स्कोर कार्ड मध्ये लगावल्या गेल्या. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच. गोलंदाज पंकज बोले राईट आर्म राऊंड द विकेट. बिग हिट केलाय रोशन गायकवाडच्या बॅट मधनं. आधी मात्र प्रदीप भोईर, परंतु आता रोशन गायकवाड आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. सत्तावीस धाबा स्कोर कार्ड वरती. अनिकेत तरे यांचं देखील शुभागमन, स्वागत आहे आपलं. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा एक्शन रिप्ले पाहायला मिळेल का, परंतु फटका फसला. एलिव्हेशन नाही आहे डीप मध्ये. प्रथमेश बाईकर इथून मात्र झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु सूर्यांची किरण डोळ्यावरती आली आणि त्याचा तिथून मात्र नुकसान होत असताना श्री गणेश मानकरी टीमला या 2 धाबा इथून मात्र एकवटल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती 29 धाबा स्कोर कार्ड वरती. नक्कीच सलामीला आलेला फलंदाज अजय इथून मात्र लवकर बाद झाला. 6 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि त्यानंतर संघाचा डाव सावरत असताना हे 2 फलंदाज आपण पाहू शकता. सलामीला गेलेला प्रदीप भोईर आणि त्यानंतर वन डाऊनला गेलेला रोशन गायकवाड.
पेशू टीम आणि जानताराच्या बदलापूर दोन्ही टीमच्या संख्यानायक किंवा कोणी प्रतिनिधी आले असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करा, नोंद करा. एकोणतीस धाबा स्कोअर कार्डवरती अतिशय महागडी गोलंदाजी पंकज भोलेची. पहिल्या ओव्हरमध्ये निलेश मराठेने फक्त 10 धाबा खर्च केल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता तरी देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती, कारण संघाचा संघनायक सेनापती होता त्यावेळेस निलेश मराठे. आणि आता इथून विचार केला तर पंकज भोलेने 19 धाबा खर्च केल्या. टीमची टोटल 29 धाबा स्कोअर कार्डवरती लगावल्या गेल्या. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा अजून एक चांगला खेळाडू आपण पाहू शकता, अमरीश मराठे. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमरीश मराठे. वाशिवली यांकडनं गोलंदाज सज्ज होता. अमरीश मराठेला आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवरती संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी. समोर तोच ताकदीचा फलंदाज प्रदीप भोईर. और विकेट पहिला बॉल खोदू काढण्याचा प्रयत्न टीम मध्ये देवेंद्र बिनमध्ये उपस्थित होते. एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसाठी धोका पत्कराल का, परंतु जीवाच्या आकांताने धावले होते प्रदीप भोईर आणि ही दुसरी धाव टोपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय. आणि या 2 धावा एकवटल्या गेल्या आणि 2 धावाच्या साथीनं टीमची टोटल पुढे जात असताना स्कोरर ज्ञानेश्वर आम्हाला सांगत असताना 31 धावा. 31 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. सज्ज होईल अमरीश मराठे बॉलिंग ट्रॅक वरती. राईट द बिगिनिंग हा प्रकार बॉल होता, पुल करायचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडीशी उचली घेतोय आणि निघून जातोय कुमार नवलेच्या हातामध्ये. नक्कीच लाईन खूप चांगली होती परंतु फलंदाज प्रदीप भोईरला ही लाईन रीड करता आली नाही. 2 धाबा एकवटल्यानंतर दुसरा बॉल इथून मात्र डॉट फेकतोय. बेलवली टीम कोण विसरली, बेलवली टीमला सध्याच्या हंगामामध्ये इन्फॉर्म असलेला संघ. विकेट करण्याचा प्रयत्न इथून मात्र एलिव्हेशन पटक्यामध्ये कमी होता तरी देखील बॉलने गाठले सीमारेषा आणि फलंदाज प्रदीपच्या बॅट मधून हा स्ट्रोक षटकार. संपुष्टात आला आणि 3 धाब्याच्या 3 चेंडूच्या खेळानंतर 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. और विकेटने हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न झाला होता डीप मध्ये. पुन्हा एकदा देवेंद्र बिनमध्ये चुका करतात आणि चुकीचं रूपांतर या 2 धाबेमध्ये. 2 धाबा एकवटल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या साथीनं 39 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. बेलवली संघाला बजरंग बॉईज मानकिवली आयोजित बजरंग चषक मध्ये देखील फायनलिस्ट संघ ठरला होता. यावर देखील बिगिट करायचा प्रयत्न, तू घेणार जेल की मी घेणार आणि अखेर जेल ड्रॉप. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू नक्कीच पंकज नबले होते. इथून त्यांना असं वाटलं होतं की एसटी रक्षक हा जेल कॅरी करेल परंतु एसटी रक्षकाला देखील वाटलं होतं की शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू इथून मात्र जेल कॅरी करेल. आणि या तू मध्ये अखेर इथून मात्र चेंडू जमिनीला दान झालाय आणि याचं नुकसान होत असताना श्री गणेश मानकिवली टीमला, याचा फायदा होत असताना बेलवली टीमला ही एक धाव इथून मात्र एकवटली गेली आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल फलकावरती 40 रन, लॉस ऑफ 1 विकेट. और विकेटने सेमी हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न, गॅप मोठा आहे, डीप मध्ये मोठी चेस आहे, जी दरी होती त्या दरीला भेटून बॉल सीमा पार, अंपायर सिग्नल 4 रन.
टीमला देखील विसरून चालणार नाही आहे, कारण ज्यावेळेस मात्र आताच मागच्या हप्त्यामध्ये 2 हप्त्यापूर्वी जी स्पर्धा झाली होती, सन्माननीय कुमार बालाशेठ राऊत यांची जी स्पर्धा झाली होती, स्वर्गीय कालीशेठ राऊत आणि स्वर्गीय मोहनशेठ राऊत, त्या स्पर्धेमध्ये इथून मात्र रनरअप संघ होता श्री गणेश मानकिवली संघ. तब्बल 1 लाखाचं पारितोषिक याच संघाने पटकावलं होतं. दोन्ही संघ ताकदवर, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघाकडे इथून मात्र क्षमता, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी करण्याची. देवेंद्र मिनमिने आता मात्र शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, आणि ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती देवेंद्र मिनमिने. बदलापूर आणि अंबेश्वर टीम आपण जर आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करा. संघनायक किंवा प्रतिनिधी आपण आल्याची नोंद लगेचच करायची आहे. संघ आपण पाहू शकता जाणताराजा नोंदवल्या गेल्या 3 ओव्हरमध्ये. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकता देवेंद्र मिनमिनेला. पहिलाच बॉल हा प्रकार बॉल होता, टप्पापर्यंत अतिरिक्त उचलली घेतली होती आणि निघून गेला इष्टदेश कुमार नबलेच्या हातामध्ये. अंपायर सिग्नल डॉट बॉल. 1 बॉलचा इशारा इथून मात्र देण्यात आला स्कोअरलेग अंपायरकडनं. अनिल भोईर साहेबांना आपण पाहू शकता स्कोअरलेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला बॉल इथून मात्र डॉट फेकलाय, परंतु येणारे 5 चेंडू इथून मात्र फेस करत होते, म्हणजे स्टार्टिंग एंड फलंदाज प्रदीप भोईर. हवेकडनं गोलंदाज सज्ज होते राईटम ओव्हर द विकेटनं. विकेट करायचा प्रयत्न, एज लागली होती पुन्हा एकदा यष्टीरक्षक कुमार नवले. आता मात्र चुकी करणार नाही या. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं गेलं आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल फलकावरती 45 धावा. मागील मॅच देखील अशीच झाली, रफ अँड टफ मॅच झाली. नक्कीच 61 धावा इथून मात्र नोंदवल्या होत्या जय मल्हार मुळगाव टीमने, आणि त्या 61 धावांचा पाठलाग करत असताना जय भवानी शिरगाव टीमला अक्षरशः दमछाक झाला होता आणि तो सामना अखेर जिंकला जय मल्हार मुळगाव टीमने. स्टार्टिंग एंडवरती रोशन गायकवाड. बिग हिट केलाय रोशन गायकवाडच्या बॅटमध्ये, परंतु तिथे मध्ये पंकज भोले जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण करत असताना टिपला गेला जेल, आणि यावेळेस होईल खेळी फेल. ती म्हणजे फलंदाज रोशन गायकवाडची फलंदाज बाद. एकदा टाळ्या तर झाल्याच पाहिजेत, कारण ज्यावेळेस मात्र संघ अडचणीत होता त्यावेळेस इनाईट नंबर 3 ऑलराऊंडच्या पोझिशनवरती मध्ये दाखल झाले होते आणि खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून दाखवला गेला. यावेळेस इनाईट नंबर 4 होते, आपण पाहू शकता शशिकांत लोंगले यावेळेस मैदानामध्ये दाखल होते, तो म्हणजे नाव स्टार्टिंग एंडवरती. स्टार्टिंग एंडवरती खेळ करण्यासाठी प्रदीप भोईर. पहिलाच बॉल यावेळेस पुन्हा एकदा फेस करत असताना या ओव्हर मधला इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. खेळ संपन्न झाला आणि स्लॉगरच्या षटकामध्ये इथून मात्र एकच धाव इथून मात्र खर्च करत असताना नक्कीच अंबेश्वर टीमचे सुमित यांचं इथून मात्र आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. जनताचा टीम आपला देखील संघाने काय आला असेल तर रिपोर्टिंग करा. बेगीर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला आणि इथून पॉईंटच्या क्षेत्रामध्ये इथून मात्र खेळाडू तयार होता, आपण पाहू शकता. आणि इथून एक धाव 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. एका फलंदाजाने त्यांनी बाद केल्या. गोलंदाज दरम्यान सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती देवेंद्र मिनमिने. स्लॉगरचं षटक आहे आणि हाणामारीचं षटक आहे आणि संघनायकाने माझ्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे आणि मी ती इथून मात्र चोखपणे पार पडेल हेच इथून मात्र सांगत असताना शेवटचे चेंडू सफल झाले होते. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती. आता मात्र अपघात होईल का, आणि इथून मात्र एक धाव एकवटली गेली आणि अंपायर सिग्नल 22च्या रूपात एक धाव एकवटली झाली. एकदा जोरदार झाला होता देवेंद्र मिळण्यासाठी, कारण स्लॉगरच्या षटकामध्ये इथून मात्र फक्त 3 धावा खर्च केल्या आणि आपल्या टीमला इथून मात्र नेबून ठेवलं, ते म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये. 47 धावा इथून मात्र नोंदवल्या गेल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि 48 धावांचा रक्षेचा पाठलाग करावा लागेल, ते म्हणजे श्री गणेश मार्केट टीमला.
जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्टार्किंग एंडवरती कुमार नवले तर नॉन स्टार्कर एंडवरती पंकज बोले. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकता गोलंदाज सागर मेंगलला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सागर मेंगलला इथून मात्र संघनायकानं विश्वास दाखवलाय. 48 धावांचा पाठलाग करायच्या 3 षटकांचा विचार केला तर 44 धावा बनवल्या होत्या बेलवडी टीमनं. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली ते म्हणजे गोलंदाज देवेंद्र मिनमिनेची फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 47 धावा इथून मात्र बनवल्या गेल्या बेलवडी टीमच्या माध्यमातून आणि 48 धावांचा पाठलाग करायचा. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल इथून मात्र रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा होता सागरच्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर मेंगल तर समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज कुमार नवले. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी श्री गणेश माणिकेवली आणि बेलवली 11 बेलवली अशी टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओव्हर द विकेट
पहिलाच बॉल गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिरकवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. बोटी विखुरली होती, फिंगर मोड गेली होती आणि टप्पा पडल्यानंतर बॉल थोडीशी हरकत करून निघू गेला यष्टीरक्षक रोशन गायकवाडच्या हातामध्ये. डॉट बॉलने स्पेलला सुरुवात केली आहे. सुरुवात इथून मात्र चांगली करत असताना, सुरुवात गोड करत असताना शेवट देखील गोड करतील का असा देखील प्रश्न उभा राहिला. यावेळी जाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, जीवाच्या आकांताने इथून मात्र क्षेत्ररक्षण चांगलं दाखवलं होतं, परंतु त्यांना भेदून बॉल करतो लॉंग स्टॉप एंडला सीमारेषेच्या बाहेर. कुमार डबलेच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक, चौकार. याच खेळासाठी तर कुमार डबलेला जाणलं जातं, कारण पॉवर प्लेच्या 2 ओव्हर खूप चांगल्या प्रकारे खेळतो, कारण गॅप काढण्याचं काम त्याच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं. आणि आता देखील गॅपमध्ये चेंडू होता, 4 धावा एकवटल्या गेल्या, 2 चेंडूचा खेळ संपन्न झाला. निलेशजी कालेकर अर्थातच पेट्रोल भाई यांचं शुभागमन झालंय. त्यानंतर डीएनएस बँकचे अधिकारी अजिंक्य भागवत आणि मन्नू थॉमस यांचं शुभागमन झालंय. यावेळेस मिडोनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, परंतु इथून चेंडू उचलण्यामध्ये थोडंसं वेळ घेतला आणि त्याचाच फायदा होत असताना एक चिकी सिंगल, 3 चेंडू झाला आणि 5 धावा स्कोअरवरती लगावला गेला. गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज सागर मेंगल आहे, नक्कीच या गोलंदाजाचा बद्दल विचार केला तर मोहरा सीसी दापेली आयोजित आई गावदेवी चषकामध्ये बेस्ट बॉलरचा किताब फटकावणारा गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सागर मेंगल. स्टार्किंग एंडवरती आता मात्र श्री गणेश मार्केटिंगचा हुकुमाचा एक्का, पंकज भोले ऑन अ स्ट्राईक. बिगिट करण्याचा प्रयत्न, इथून डीप मध्ये फिल्डर उपस्थित होते, परंतु त्याच्या मस्तकला दस्तक देऊन बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परत पंकज भोलेच्या बॅटमध्ये हा स्ट्रोक, षटकार. केलं तर 2 ते 3 टुर्नामेंट इथून मात्र सूर सापडत नव्हता, बॅकफुट वरती होता, परंतु आता मात्र या स्पर्धेमध्ये इथून मात्र पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. षटकारने सुरुवात केली आहे डावाची. सुरुवात इथून मात्र चांगली करत असताना पंकज बुरेला आपण पाहू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल, सागर मेंगल. अजून एक बॉल बिगिट करायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ इथून मात्र पॅडवरती आदळला होता आणि लाऊड अपील पहा किती रोशनच्या माध्यमातून, बेलूल टीमच्या माध्यमातून ही अपील, कारण त्यांना देखील या खेळाडूची तुम्हाला किंमत माहिती आहे. हा खेळाडू जर 4 ओव्हर खेळपट्टीवरती टिकला तर सहजरित्या धावा चेस करू शकेल आणि त्याच्यासाठी इथून मात्र ही अपील आपल्याला पाहायला मिळाली. षटकारानंतर इथून लगेचच क्विक रिप्लाय मध्ये देत असताना डॉट बॉलची समाप्ती होती. 5 चेंडूचा बाजबी खेळ इथून संपुष्टात आला आणि टीमची टोटल 1 ओव्हर 1 11. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज पाहू शकता आपण, सागरला पण आता सज्ज होता. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, पुन्हा एकदा लावून अपील पंचांकडे गेली, परंतु पंचाने अपील फेटाळून लावली आहे. आणि याच खेळासाठी रोशन गायकवाड देखील जाणलं जातं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता वारंवार अपील त्याच्या माध्यमातून केली जाते, परंतु इथून अंपायर आमच्या बिस्वासारखे ठाम उभ्या. ऑफिशियल जोडी आपण पाहू शकता, रमेश म्हात्रे सर मॅन फ्रॉम सागाव आणि त्यांच्या जोडीनं अनिल भोईर सर मॅन फ्रॉम चांदप. पहिल्या षटकाची अंतिम टीमची टोटल फलकावरती जाऊन पोचली आहे 11 धावांवरती. 48 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली पाहायला मिळते. 11 धावा स्कोअर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक घ्या. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश मानकेवडे टीमला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून तग धरून खेळते ही जमेची बाजू असेल श्री गणेश मानकेवडे टीमची. अकरा धावा स्कोर कार्डवरती पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिले संपुष्टात झाला. आता मात्र पंचांनी सरकारची पावबंदी संसारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तुषार ठाणकर ओव्हर द विकेट.
पहिलाच बॉल फुलटॉस होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय. नक्कीच इथून मात्र फळी सटकली, बॅट सटकली ती म्हणजे कुमार नवलेच्या हातामधनं. नक्कीच इथून सुवर्ण संधी होती आणि संधीचा लाभ घेता आला नाही. तर म्हणजे स्टार्टिंग एंडवरचे जे फलंदाज कुमार नवलेला डॉट बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉलने स्पेलला सुरुवात केली आहे तुषारनं. तुषार ओव्हर द विकेट. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. 20 फटका एक्झिक्यूट केलाय. सागर मेघल तयार आहेत. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. 12 धावा स्कोअर कार्डवरती. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते कुमार नवलेजी. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असताना इथून मात्र एक धाव आली आहे. आता मात्र 16 धावा माफ करा 16 चेंडू आणि 36 धावांचा पाठलाग करावा लागेल श्री गणेश मानकेवर टीमला. 47 धावा नोंदवल्या गेल्या होत्या बेलूर टीमच्या माध्यमातून आणि 48 धावांचा पाठलाग करत असताना सलामी जोडी इथून मात्र चांगला खेळ करते मैदानावरती. तुषार यावेळेस पण एकदा खेळ करण्यासाठी सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवरती. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साईडला चेंडू वळवलाय वाईडिश लॉंगच्या क्षेत्रामध्ये. एकदा पुन्हा दुसऱ्या डावाचा प्रयत्न आणि या 2 धावा बरदा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. और थोडीशी फेकी जरूर झाली होती, परंतु इथून अजयने चेंडू लगेच गॅदर केला शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये आणि या 2 धावा इथून मात्र एकवटल्या गेल्या. 2 धाबीच्या साथीने टीम टी20 फलकावरती 14 धावा नोंदवल्या गेल्या. गोलंदाजीचा तोफखाना म्हणून जाणला जातो बेलबल टीमला, तर फलंदाजीचा तोफखाना म्हणून श्रीगणेश मानकेवर टीमला देखील जाणला जातोय. दोन्ही संघ ताकदवर आणि दोन्ही संघ तुल्यबल आहेत, त्यातील मात्र शंका नाही आहे. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत येईल आणि शेवटच्या बॉलपर्यंत येईल अशी देखील आपण अपेक्षा बाळगू, कारण दोन्ही संघ मात्र ताकदवर आहेत. ओव्हर द विकेट विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा लाऊड अपील पंचांकडे गेली, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली. कटाक्ष टाकलं होतं पंकज बोलेने पंचांकडे व्हाईट बॉलसाठी, परंतु पंच आमच्या भीष्मासारखे ठाम उभ्या घारीच्या नजरेने निहाळत असताना 14 धावा स्कोर कार्डवरती. चौतीस धावांची आवश्यकता. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकेट करण्याचा प्रयत्न यावेळेस पुन्हा एकदा एज लागली. चेंडू मात्र शॉट फाईन लेग मधून मागे जातो. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्यात. भूषण येथील चेंडूवरती उचलून फेक करतील. दरम्यान 2 धावा. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते. भूषण, अजय आणि प्रदीप इथून मात्र एकाच जागेवरती 3 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु भूषणचं मी कौतुक करेल, कारण इथून मात्र थोडेसे फंबल झाले होते ते म्हणजे प्रदीप आणि लगेच चेंडूला भूषणने गॅदर केलं आणि 2 धावा आल्या. 2 धावेच्या साथीने टीमचे टोटल 16 धावा स्कोर कार्डवरती. येणारे 13 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 13-32 समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पंकज बोले पण एकदा सज्ज होत आहे स्टार्टिंग एंडवरती खेळ करण्यासाठी. फुलटॉस बॉल होता, मेज वन होती, यावेळेस स्वीकारले का हे देखील पाहायचं. भूषण तिथे मध्ये चेंडूला जज करत असताना बॉल ना आकार काढले सीमारेषा, परंतु पंचांचा इशारा येणार होता मागे बाकी आणि अंपायर सिग्नल 6 रन. आयरचं पाकिट भरायला 11-11.
12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश मानकेवर टीमला. बारा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल बॉलिंग ट्रॅकवरती एवढे सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी वाशिवली गाव एंड कडनं सुशांत सज्ज होतोय. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता आणि इथून मात्र बिगिट करायचा प्रयत्न पोचतोय. पंचांचा बोट आकाशाकडे लागणारा पहिला मोठा धक्का श्री गणेश मानके टीमला. फलंदाज बाद. डिफेंड करत असताना पहिल्याच बॉलवरती इथून मात्र फलंदाजाला बाद करतोय. म्हणून सुशांतला आपण पाहू शकता. सुशांत गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती. इनिंग नंबर 3 वरती आता मात्र अमरीश मराठे मैदानात दाखल होता. बरेचसे विक्रम या फलंदाजाच्या नावावरती आज मात्र संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. ओव्हर द विकेटने हा बॉल देखील फोटोज होता. ऑन साईडला बुडवण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. भूषणमध्ये चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान धाव मिळेल ते सिंगल. आता मात्र देणारे 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पंकज भोले अजून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो. ही जमेची बाजू असेल श्री गणेश मानके टीमची. सुशांत गायकवाडला पाहू शकता बॉलिंग ट्रॅक वरती. खोदून काढण्याचा प्रयत्न. अजून एक मोठा धक्का लागत असताना टीम मानकिवलीला. या पंकज भोलेवरती इथून मात्र पूर्णपणे अपेक्षा होत्या आकांक्षा होत्या त्या पंकज भोलेला देखील आता मात्र मैदानाच्या बाहेर परतावा लागतंय. लागणारा मोठा धक्का टीम मानकिवलीला. फलंदाज बाद. पर्सेंटेज मात्र वाढवत असताना आपण पाहू शकता सुशांतला. आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पंकज नवले ऑन अ स्ट्राइक. फुल टॉस बॉल होता. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता पण पुन्हा एकदा एवढेच लाईन चांगली पाहायला मिळते आणि इथून अजून एक चेंडू डॉट. पंकज नमलेला आपण पाहू शकता यावेळेस पहिलाच बॉल फेस करत असताना इथून मात्र बीट होतात. संधी होती या बॉलवरती देखील मोठा फटका लगावण्याची परंतु संधीचं सोनं मैदानाच्या होत नाही. या डॉट पर्सेंटेज इथून मात्र वाढवली जाते ते म्हणजे गोपीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा सलगचा दुसरा बॉल डॉट जाईल का. या ओव्हरमध्ये सलगचा तिसरा बॉल डॉट जात असताना पंकज भोले बाद झाल्यानंतर इथून मात्र 2 चेंडू सलग डॉट फेकतोय तो म्हणजे गोलंदाज सुशांत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
शेवटचा बॉल देखील इथून मात्र चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि अजून एक बॉल इथून मात्र डॉट फेकत असताना या गोलंदाजाचा विचार केला तर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करत असताना सुशांतला आपण पाहू शकता. ज्या प्रकारची गोलंदाजी देवेंद्र मिरमिनेने केली होती, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र सुशांत करत असताना 12 चेंडू 26 धावांची गरज असताना इथून विचार केला तर फक्त एकच धाव खर्च केली आहे, ती म्हणजे गोलंदाज सुशांतनं. शेवटच्या षटकामध्ये इथून 25 धावांची आवश्यकता असं पूर्णपणे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतो श्री गणेश मानकुरे टीम. यावेळेस राजा साल्वीला आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅकवरती स्लॉगवरचे षटक, हाणामारीचे षटक आणि राजा साल्वी यावेळेस गोलंदाजी बार्कवरती. संघनायकानं विश्वास दाखवला तो म्हणजे राजेश खांद्यावरती. तयार. पहिलाच बॉल बिगिट करायचा प्रयत्न, फटका फसला की काय डीप मध्ये शशिकांत उपस्थित होते आणि चुका करत असताना या 2 धाबा इथून मात्र एकवटल्या गेल्या. 2 धाब्याच्या साथीनं कासवाच्या गतीनं इथून मात्र टीमची टोटल पुढे जात असताना 25 धाबा. आता मात्र फास्ट चेंडू आणि 23 धाबांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असताना एकच धाव खर्च केली गोलंदाज सुशांतनं आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धाबा एकवटल्या गेल्या. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शशिकांत लोंगले चेंडूच्या खाली आणि इथून मात्र चूक करत असताना बॉलने गाठले सीमारेषा. यावेळेस अमरीश मराठेच्या बॅटमधून हा स्ट्रोक षटकार. येणारे 4 चेंडू आणि 17 धाबांची आवश्यकता षटकाराला. षटकाराच्या साथीने टीमची टोटल इथून मात्र उंच भरारी घेत असताना 31 धाबा स्कोअर कार्ड वरती. लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच या खेळाकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक लगावण्याची. यावेळी जेव्हा संघ अडचणीत असतो त्यावेळी चांगली फलंदाजी करतो. आता देखील षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. 20 मध्ये काय घेऊन केला. आता डीप मध्ये फिल्डरला संधी नाही आणि बॉलने गाठले सीमारेषा. पहिल्या चेंडूवरती इथून मात्र 2 धाबा आल्या. तदनंतर ताकद दाखवत असताना षटकार ठोकला आणि यावेळेस क्रिकेटचा क्लास दाखवत असताना या 4 धाबा अमरीश मराठेच्या बॅटमधून. येणारे 3 चेंडू आणि 13 धाबांची आवश्यकता. 25 धाबांची आवश्यकता असताना 3 चेंडू मध्ये खूप चांगली फटकेबाजी केली ते म्हणजे अमरीशनं. हा प्रकार बॉल होता. इथून मात्र एज लागली होती. शॉर्ट टर्नमॅनच्या खेळाडूने खूप चांगल्या चेंडूला गॅदर केलं आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. ते म्हणजे स्टार्टिंग एंडवरती नॉन स्टार्टिंग एंडवरती फलंदाज पंकज नबलेला आणि अजून एक मोठा धक्का लागत असताना टीम मार्कवलीला फलंदाज बाद. आणि आता मात्र सामना आपण पाहू शकता. येणारे 2 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता. संघाचा सेनापती संघाचा कॅप्टन निलेश मराठे मध्ये दाखल होत्या आणि आंबेशिव टीम आणि जांताराजा बदलापूर टीम आपण आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे कारण एंट्री तुम्हाला इथूनच करायची आहे. हिरव्या कपड्याला कोणी वलांडू नका. गोलंदाज तयार होईल. 2 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता नाही असताना तुम्हाला मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो परंतु फटका फसलाय की काय. सांगर मेंगल यावेळेस चेंडूच्या खाली येत असताना 1 मोर विकेट डाऊन. लागणारा मोठा धक्का श्री गणेश मानकुरे टीमला. अमरीश मराठे बॅक टू पॅव्हलियन. बारा चेंडू 26 धावांची आवश्यकता असताना श्री गणेश मानकुरे टीमचं चुकलं कुठे यावरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल.
आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक असेल. एक चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कॅप्टन कूल निलेश पराडे ऑन अ स्ट्राईक. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केला होता. चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून वाईट डिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जाईल. बेलुल टीम इथे मात्र विजयी होत्या. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. श्रीगणेश मार्गवी टीमचं देखील कौतुक. बऱ्याचशा लांबवरून बऱ्याचशा दूरवरून तुम्ही मात्र या आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तुमचं देखील कौतुक आणि सहर्ष मनापासून स्वागत. पुढील वाटचालीस श्रीगणेश मार्गवी टीम तुम्हाला देखील